राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहाता तालुक्यातील शिंगवे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भरगच्च असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी व शालेय शिक्षण कमिटीने हा आगळा वेगळा कार्यक्रम घडून आणला। या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाळा ही रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आली होती। तसेच बालगोपाळांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व पटावे म्हणून सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता। सदर कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित नागरिकांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी सरपंच नानासाहेब काळवाघे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली। यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की आजचा हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो असून आम्ही या शाळेत शिकलो। या शाळेतून बाहेर पडल्यानंतर आज पुन्हा या शाळेत येऊन महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पाहून ऊर भरून आलाय। अशा सामाजिक उपक्रमामुळे शिंगवे गावची मान उंचावल्याचे सांगत हा आगळा वेगळा कार्यक्रमासाठी आयोजकांनी जी मेहनत घेतली ती वाखाणण्याजोगी असल्याचं ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टॉफ, माझे सहकारी मित्र, सगळे गावकरी आणि विद्यार्थी, हा दिवस क्षणात ज्यावेळेला इथे शाळेत आपण शिकलो, शाळेतून शिकून बाहेर पडलो, प्रत्येकजण ही शिदोरी घेऊन आपल्या ज्ञानार्जन पुढे वाटचाल करीत असतो। त्याप्रमाणे जाणारी सातवीची मुलं पुढे घेतील आणि येणाऱ्या पिढीची मुलं आता ज्ञानार्जन करतील असं मी सांगतो। जसे सरांनी सांगितलं, अशी पाखरे त्याने स्मृती ठेवली जाते। प्रत्येक मंदिर, आपलं गाव, माझं गाव, माझा महाराष्ट्र आणि कामगार दिन आणि बौद्ध जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी जसं आपल्या गावातले मंदिरं वगैरे असतात त्याचप्रमाणे हे शैक्षणिक मंदिर आपलं आहे। या ठिकाणी आपण जेवढे प्रत्येक ग्रामस्थांनी जपलं तेवढं जपायलाच पाहिजे आणि प्रत्येकाचा आदर ठेवला पाहिजे। सगळ्या शिक्षकांना धन्यवाद देतो। असा कार्यक्रम आम्ही शाळेतच होतो, पण कधी सातवी सुटलो आणि कधी बाहेर पडलो कळलंच नाही, पण असा कार्यक्रम एकदम मोलाचा केला। सगळ्या विद्यार्थी अध्यक्षाचं मी धन्यवाद देतो, कारण सर स्मरणात राहील असा कार्यक्रम तुम्ही आज केलेला आहे। छोटेखानी होत नाही, परंतु खूप म्हणजे त्या सोन्याची बेगडी कलम लढवली असं माझं वैयक्तिक मत देतो। आणि सगळ्यांना, विद्यार्थी आलेल्या नवीन आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या, बौद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।